मग कसे आहात? माईक ऑन करा. छान. आवाज नाही येते. कोण बोललं? माझा आवाज क्लिअर आहे? हो. येस, येते. कसे आहात? मस्त. छान. काही जेवले नाही वाटतं कोण? मस्त. मस्त मॅम. मस्त मस्त. मजेत आहे. मजेत हो. आहेत. अजून अजून मजेत व्हायचंय, अजून मस्त व्हायचं. अजून मजेत व्हायचं. व्हेरी नाईस, आय लाईक इट. असा ऍटिट्यूड हवा. ओके. आता आज एवढे कमी लोक कसे? सगळे खाऊन पिऊन सुस्त झालेले आहेत. येतील हळूहळू. ओके. तर कसे आहात? मजेत आहात? Yes. गुड. अजून लाईफ मजेत करायचं आहे, बघायचं आहे की ही लाईफ अजून आपण किती सुंदर करू शकतो. त्याच्यासाठी मी काय करू शकते हे प्रत्येक व्यक्तीने विचार करायचा आहे. ओके. आणि त्यासाठी रेकीची साथ घ्यायची आहे. कुणाला इथे माहित आहे की रेकी म्हणजे काय? येस, एनी आयडिया? ओके, क्वेश्चन चेंज करू आपण. मला सांगा, आपण इथे का आलोत? नवीन आणलो. बोला. आपण सगळे इथे का आलेलो आहोत? रेकी हिलिंग साठी. रेकी हिलिंग साठी. ओके. अजून? रेकीविषयी जास्त माहिती घ्या. ओके. आणि बाकीचे असे टाइमपास करायला आलो, असेच 1 तास फुकट आहे आपल्याला, एक्स्ट्रा आलेला आहे मला आणि तुम्हाला म्हणून आलो, असं आहे कोणी? आय गेस नसेल. इम्प्रुव्हमेंट करायची काहीतरी. स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे, अजून आनंदी कसं राहता येईल ते बघायचं आहे, रेकीच्या थ्रू हिलिंग शिकायची आहे, रेकी काय आहे हे समजून घ्यायचं आहे, हे वेगवेगळे प्रश्न मनामध्ये आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. बरोबर. काहींचं असं असेल की शारीरिक लेवलवरती काहीतरी सफरिंग आहे, त्यातून बाहेर पडायचं आहे. कोणाचं मानसिक लेवलवरती असेल, आर्थिक काहीतरी समस्या असतील, कोण ट्रॉमामध्ये असेल, कोण डिप्रेशनमध्ये असेल, कोणाचं रिलेशनशिपमध्ये इश्यूज चालू असतील, व्यसन असू शकतं, काही असू शकतं. लाईफच्या वेगवेगळ्या पैलूमध्ये, वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? लाईफमध्ये पुढे जायचंय की मागे जायचंय? पुढे. बेटरमेंटकडे जायचंय. बरोबर आहे? ठीक आहे. ओके. प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. एक सगळ्यांना कॉमन उत्तर देऊ मी. स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. येस तुषार. अजून सगळ्यांसाठी कॉमन, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, प्रत्येकासाठी एक कॉमन आन्सर आहे. ते म्हणजे आपण इथे प्रत्येक व्यक्ती उपस्थित आहे, ही ह्याच्या पुढे अजून उपस्थित राहणार आहे. सगळ्यांना आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. सगळ्यांना आपली स्टेट ऑफ लाईफ कुठे ना कुठे चेंज करायची आहे. आणि त्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केलेली धडपड, ती फक्त 2 वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी करतो का आपण? नाही. आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. प्रत्येक जण कोणत्या तरी करंट सिच्युएशन मध्ये आहे, प्रेझेंट स्टेट चालू आहे, आणि त्या प्रेझेंट स्टेटमधून एक डिझायर्ड स्टेट, प्रत्येकाचं डिझायर्ड स्टेट आहे, एक स्वप्न आहे, काहीतरी आहे, कसं तर मला दिसायचं आहे, मला बनायचं आहे, मला हवं आहे, मला तिथे पोचायचं आहे. सो दॅट इज युअर डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ. तुम्हाला तुमच्या प्रेझेंट स्टेट ऑफ लाईफ मधून डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ मध्ये जायचं आहे. मग ते कोणत्याही फॅक्टरमध्ये, पैलूमध्ये जीवनाचे असेल. बरोबर आहे. आणि त्यासाठी आपण इथे आहोत, माझ्या सकट. त्याच्यामध्ये काय चुकतंय आपलं? बरोबर आहे. मग फॅक्टर्स, प्रत्येकाची कारण, रिझन वेगवेगळे असू शकतात. लाईफमध्ये बॅलन्स, काहीही कारण असेल, कोणत्याही फॅक्टरमध्ये तुम्हाला तुमची स्टेट ऑफ लाईफ चेंज करून त्याला बेटरमेंटकडे घेऊन जायचंय. एवढं नक्की आहे प्रत्येकाचं की आहे तिथेच हाताची घडी घालून बसायचंय? इतका वर्ष बसलो, याच्या पुढेही आपण तसेच जाणार असू तर मग हा देव जरी दारात आला तरी फायदा होणार नाही आपला. एक म्हणे ना आपल्या ह्याच्यात की देव दारात येतो पण आपण ओळखत नाही. देव दारात येतो म्हणजे काय होतं? देव ऍक्च्युअल मध्ये असं प्रकट होतो का? म्हणजे काय होतं? आता जे व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत त्यांची गॅरंटी मी देत नाही की लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल.
ज्यांचं जेन्युइन रिझन आहे त्यांचं आय कॅन अंडरस्टँड. एक तर रेखी आहे ही काय कोणता जादूटोना नाही. रेखी आहे ही आहे ऊर्जा, एनर्जी. आणि त्या एनर्जीच्या आधारावरती आपण सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आणि इतरांचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. जर आपणच पडद्यामागे राहिलो तर ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे गट्सच आपल्यामध्ये नाहीये त्याचा अर्थ. आणि जर मल्टीटास्किंग करत राहिलो, बाजूला कीर्तन चालू आहे भुवनचं, आम्ही ऐकतोय, तर मग इथे थांबू नका. बरोबर आहे? कारण की आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलंय, ज्ञान उकिरड्यावर टाकू नका. इथे उकिरडा म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये शब्दावर जाऊ नका, त्यांच्या बोलण्याचा गहन अर्थ असतो संतांच्या. कारण जे काही ज्ञान आहे, जी काही ऊर्जा आहे ती ब्रह्मांडाची आहे आणि एखाद्याने कमवलेलं ज्ञान आहे ते, त्याचं मोल राखणं गरजेचं आहे. चुकीचं जातोय की बरोबर जातोय? बरोबर. ओके. सो आज पासून जो रेखी लेवल 1चा कोर्स सुरू होणार आहे त्या सगळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी प्रणाली, रेखी ग्रँड मास्टर. घरी गेल्यानंतर ओके फाईन. रेखी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, एंजल थेरपिस्ट, सुजोत थेरपिस्ट, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, पॅरेंटिंग कोच, बाय एज्युकेशन आय एम MSc इन बायोटेक. अजून खूप काय काय आहे, मला लिटरली आठवावं लागतं. पण ते घेण्याचा मुद्दा काय आहे, आपण रेखी शिकत आहोत. तो रेखी शिकण्यामागचं कारण काय आहे, आधी आपल्या स्वतःला कळणं गरजेचं आहे की मी इथे का आहे. त्याच्यासाठी हे 5 मिनिटं मी घालवलेले आहे. हे उत्तर भेटलं की आपण इथे का. अजून दुसरा प्रश्न विचारते की हा कोर्स फ्री आहे, रेखी लेवल 1 फ्री आहे. आता हा रेखी लेवल 1 फ्री आहे, त्यासाठी आपण इथे आलो आहोत का जस्ट बिकॉज इट इज फ्री? बरोबर आहे? नाही. फ्री आहे, पण ऍक्च्युअल मध्ये फ्री आहे का? खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय आपण इथे. कोणती इन्व्हेस्टमेंट बरं करतोय सांगा. आता हा कोर्स जो आहे तो 5 दिवसाचा असणार आहे. किती दिवसाचा? 5 दिवसाचा कोर्स असणार आहे. त्याचा सिलेबस काय असणार आहे याच्या पुढे मी सांगते. पण आधी हा क्वेश्चन आपण हँडल करू की हा फ्री आहे म्हणून आलो की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय. काहींनी इथे उत्तर दिले आहेत टाइम. कालचक्र चालू आहे. प्रत्येक जन्मामध्ये कपडे चेंज करून येतोय आणि ते कालचक्र आपण जगतोय. टाइम आहे आपल्याकडे, पाहिजे तेवढे जन्म घ्या. मग कोणती मोठी इन्व्हेस्टमेंट केली आपण? अशी इन्व्हेस्टमेंट केली की ती खरी आहे. काय आहे? खरी आहे. बदल करण्यासाठी. काय बदल करण्यासाठी? इन्व्हेस्टमेंट कसली केली आपण? तो म्हणजे आपला श्वास. याच्या पुढे 5 दिवस, 1 तास, 5 तास जे आपण इथे इन्व्हेस्ट करणार आहोत, ते इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रत्येक क्षणाला आपला श्वास इथे इन्व्हेस्ट होणार आहे. प्रत्येकाने पटकन एक डीप ब्रीथ घ्या, डीप श्वास घ्या आणि पटकन तो सोडा. घेतला? डीप ब्रेथ घ्या आणि सोडा. आता त्या श्वासाला परत आणा. दाखवा आणून. पॉसिबल आहे? आजचा सेशन इंटरॅक्टिव्ह आहे. उद्यापासून आपण शिकू काय शिकायचंय. आजचं सेशन आहे ती डागडुजी आपल्या सबकॉन्शियस माइंडची. आजचा टॉपिक माहिती सगळ्यांना. मी माझ्या टीमला सांगितलेलं सगळ्यांना तिथे लिहा प्रिपरेशन मध्ये की मोकळ्या मनाने या. मी मोकळ्या मनाने देणार आहे, काय हातचं राखून देणार नाही. आता तुमची जबाबदारी आहे किती मोकळ्या मनाने घ्यायचंय, हो की नाही? त्यासाठी काय करावं लागेल? ओपननेस आणावं लागेल आपल्या माइंडचा, आपल्या हार्टचा. खूप साऱ्या ना या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना फॉग जमा करून ठेवलेला आहे, कितीतरी वर्षांचा, कितीतरी जन्मांचा. आणि त्याचा एक लिमिटिंग बिलीफचा पॅटर्न तयार करून तिथे असा बसवलेला आहे. त्याला रोज उघडतो, गोंजारतो आणि तशीच लाईफ रोज जगतोय. आणि मग प्रश्न बोलतो, अरे असंच का होतं माझ्या आयुष्यामध्ये सतत 30 घटना, त्याच पद्धतीचे माणसं, 30 व्यक्ती, तशाच घटना का घडतात? प्रश्न पडतो. कोणाकोणाला प्रश्न पडतो असा? चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता. येस, पडतो प्रश्न हा आपल्याला की सतत तसंच का घडतं माझ्यासोबत. आता हा जो कोर्स आहे ना तो फक्त रेकी रिलेटेड नाही आहे. दॅट इज रेकी प्लस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड.
आजचा टॉपिक काय आहे जे मी डिटेलमध्ये माझ्या टीमला सांगितलेलं लिहून द्यायला, ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. आपल्या माइंडचे 2 प्रकार आहेत, चेतन मन आणि अवचेतन मन. म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की रेकी म्हणजे काय. हे बघा, ह्या जगातली कोणतीही पॅथी शिका, ॲलोपॅथी शिका, नॅचरोपॅथी शिकूया, आयुर्वेद शिकूया, अजून न्यूमरोलॉजी आहे, ऍस्ट्रॉलॉजी आहे, रेकी आहे, प्राणिक हिलिंग आणि काय 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 हवं तेवढं शिका, पण सगळ्यांचं मूळ येणार आहे सबकॉन्शियस माइंड. जोपर्यंत माझा सबकॉन्शियस माइंड फोकस नाही, मी या जगातलं कितीही थेरपी केली, अफर्मेशन बोलले, मॅनिफेस्टेशनच्या कोर्सेस केल्या, काही केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. माझे जे क्लायंट्स आहेत, आता मी मराठीमध्ये आता सुरू केले, पण याच्या आधी मी इंग्लिशमध्ये आता पण कोर्सेस घेते. क्लायंट्स काय बोलतात की मॅम सब कुछ करके हो गया, हा कोर्स केला, तो कोर्स केला, ह्या जगातलं सगळं केलं, करोडो रुपये पण खर्च केले, लाख लाख रुपयाच्या पूजा पण केल्या, फरक का नाही पडत? म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय, नाही तर राहून जातंय, हो ना. बॅक टू सबकॉन्शियस माइंड. हा पूर्ण एक सेशन सबकॉन्शियस माइंड मध्ये काय इन्व्हेस्ट करायचा, काय एवढं महत्व आहे त्या सबकॉन्शियस माइंडचं की रेकीला बाजूला ठेवून आधी सबकॉन्शियस माइंड स्टडी करणं गरजेचं आहे. उद्यापासून बघणार आहोत, आज पण बघू आपण रेकी म्हणजे काय. आता सिलेबस आधी बघून घेऊया. आजचा दिवस आपण बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, रेकी म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग कशी करायची ते आपण आज बघायचं. उद्यापासून आपण शिकणार आहोत रेकीची तत्व काय, रेकी ऍक्च्युअल मध्ये कशी काम करते. त्याच्यानंतर आहे 7 चक्र ऍक्टिव्हेशन, ते सगळं बघू आपण, डोंट वरी. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेकीचा हिस्ट्री काय आहे, कुठून कशी आली, तिचा उगम कसा आहे, आपल्यापर्यंत पुन्हा कशी आली, रेकीची हिस्ट्री. पास्ट लाईफ मेडिटेशन आपण करू, रिग्रेशन नाही, मेडिटेशन करू. त्याच्यानंतर ऑरा म्हणजे काय, त्या ऑराला आपल्या लाईफमध्ये त्या ऑराचा काय इफेक्ट आहे, काय एवढं त्याचं महत्व. त्याच्यानंतर आपण ऑरा कसा बघू शकतो, प्रॅक्टिकली आपण करणार आहोत. एखाद्याचा ऑरा विदाऊट कोणत्या गॅजेट आपण सेन्स करू शकतो का, बघू शकतो का, डिटेक्ट करू शकतो का, ऑल दॅट आपले प्रॅक्टिकल्स होणार आहेत परवापासून. त्याच्यानंतर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात होणार, शक्तिपात झाल्यानंतर ऍक्टिव्हेशन होणार, ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर पुन्हा आपण प्रॅक्टिकल करणार. त्याच्यामध्ये हिलिंग कशी करायची, सेल्फ हिलिंग, पण ती फक्त 10% ऊर्जाने आहे, कारण की लेवल 1 मध्ये फक्त 10% ऊर्जा अट्युनमेंट नंतर ऍक्टिव्हेट असते, त्यामुळे येणारे रिझल्ट 10% असणार आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्या बोलांनी पाण्याची चव बदली करू शकतो का आपण, मिठाचा खारटपणा कमी करू शकतो का, फक्त आपल्या बोलांनी. हे सगळं प्रॅक्टिकल आपण अट्युनमेंट नंतर करणार आहोत. त्याच्यानंतर हिलिंगचा प्रॅक्टिकल करणार. देन कम्स 7 चक्रास, जे इथे आलेला आता विचारलेला प्रश्न, 7 चक्र, त्यांचा आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. एखाद्याचं आपल्याला कळलं की हा माणूस असा वागतोय, ओके ओके, ह्याचं हे चक्र ब्लॉक आहे का, हे जर आपल्याला कळलं, त्याच्या वागण्याचंच मूळच कळलं, तर त्या समोरच्या व्यक्तीवरती राग, रुसवे, फुगवे येतील आपल्याला कधी नाही. तो का असं वागतोय तेच कळलं, कशाला कोणाला राग येईल, किती लाईफ इझी. रेखी आपली लाईफ इझी बनवते. आपण त्याला काय बोलू, अरे तुझा ना हा चक्र थोडासा वीक आहे, चल आपण बॅलन्स करून देऊ, झाला प्रश्न संपला. ठीक आहे, ते पुढचं आपण बघू. आणि त्याच्यानंतर 5th डेला वी आर गोइंग टू सी की डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय असणार आहे, रेकी लेवल 2 आणि लेवल 3 चा सिलेबस काय असणार आहे, एनरोलमेंट प्रोसिजर वगैरे जे काही डिटेल्स आहेत ते 5th डेला आपण बघणार आहोत. सोबत बाकीचे डिटेल्स असेल ते दिले जातील, आणि डेली प्रॅक्टिस मध्ये काय करायचं आहे रेकीच्या ते 5th डेला आपण सांगत असतो. ओके, सिलेबस कळला आहे की पूर्ण रेकी लेवल 1 मध्ये काय होणार. आता मुद्दा, प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडले म्हणजे आपण विचार करतो. सकाळच्या बॅचला खूप प्रश्न, सगळे ऍक्टिव्ह होते. आता इकडे जेवण खाऊन उलट ना 9 वाजता जास्त लोक असले पाहिजेत, हो की नाही. फ्री असतो ना, आपला टाइम फ्री आहे, काही तेव्हा टेन्शन नाहीये. असा वेळ बघायचा, वेळ साधायची असते की जेव्हा आपण जास्त नॉलेज ग्रॅब करू शकू. असो, तो आता मी दुसऱ्या NLP मध्ये जाईल. मुद्दा आहे आपला रेकीचा. लेवल 1 जो आहे दॅट इज नोन ॲज सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, म्हणजे स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. आता मी बोला काय गरज आहे, मी तर शुद्ध आहे, मी तर फिट अँड फाईन आहे, असं असतं का, तसं नाहीये. आपल्या हा सबकॉन्शियस माइंड जो आहे ना, त्याची रिइम्प्रिंटिंग करणं खूप गरजेचं आहे. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, तसं माइंडचे 3 प्रकार आहेत, पण मेन प्रामुख्याने 2 टाईप असतात, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंडची पॉवर फक्त 10% आहे, सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे 90%, ज्याला आपण 0.1% सुद्धा वापरत नाही. कॉन्शियस माइंड म्हणजे आत्ता
ज्या माइंडमध्ये तुम्ही ऐकत आहात, अनालाइज करत आहात, काय बोलणं चाललंय, माझ्या आयुष्यामध्ये लागू पडेल की नाही, सगळं आता जे काही आपण बोलत आहोत दॅट इज अ कॉन्शियस माइंड विच इज ऍक्टिव्ह नाउ. सबकॉन्शियस माइंड ज्याची ऍक्च्युअल पॉवर 90% आहे, त्याला आपण अजिबात वापरत नाही. आणि समजा जर त्याला आपल्याला वापरायला आपण शिकलो तर काय होणार? लाईफ कुठच्या कुठे जाईल. आणि खरं तर ह्याला कोणी वापरलं? आपल्या संतांनी, महापुरुषांनी, महात्म्यांनी. कोणाला वापरलं? सबकॉन्शियस माइंडला. म्हणून तर जागच्या जागी अख्खा ब्रह्मांड फिरून येत होते. कोणत्या तारका कुठे आहेत त्यांना दिसत होत्या, डाउनलोड येत होते. जे काही त्यांनी अचीवमेंट केली, आपले शिवाजी महाराज कॉन्शियस माइंडने लढले का? त्यांचं कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होता का? सबकॉन्शियस माइंड. आत्ताच उदाहरण ना, आपले संत एवढे ग्रंथ लिहिले, कसे आले हे डाउनलोड? कसं कळलं हे नॉलेज? हे ज्ञान कुठून येतं? ट्रेनिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. जन्मताच त्यांनी सगळे कार्य सुरू केलं का? नाही. त्यांना सुद्धा सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग घ्यावी लागली, त्यांच्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून, आशीर्वाद, शक्तिपात, सगळं सगळं सगळं. हो की नाही? भले त्यांचा जन्म त्या कार्यासाठी झाला, पण त्यांना ट्रेनिंग घ्यावी लागली की नाही, की जन्मताच सगळं सुरू केलं त्यांनी? जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत आहे? आपण त्यांचाच अंश आहोत की दुसऱ्या कोणत्या ग्रहावरून आलो आहोत? आपण आलो पण असू, काय माहिती. पण आपल्याला कोणी अडवलंय? आपली लाईफ असा पूर्ण ट्रान्सफॉर्म्ड रित्या 360 डिग्रीने जगण्यापासून आपल्याला कोणी अडवलं? अडवलंय आपल्या माइंडने, आपल्या विचाराने. कोणी अडवलंय? असं वाटतं का आपल्याला की कुठेतरी आपण अडकलोय, कुठेतरी काहीतरी चुकतंय, राहून तरी जातंय, मला पुढे जायचंय पण मी जाऊ शकत नाही? मग ते कोणत्या पण तुमच्या फॅक्टरमध्ये असेल. असं होतं कोणाला? हो की नाही? की सगळ्यांचं एकदम सुरळीत सगळं चालू आहे. कर्म केले आहेत, अडथळे येणारच. संतांना नाही चुकले ते आपल्याला कसे चुकणार? पण आपण त्याच्यामधून बाहेर पडू शकत नाही, कारण इथे फॉग जमा झालेला आहे. वर्षानुवर्षच नाही तर जन्मोजन्माचा कचरा जमा झालेला आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये काय काय आहे का? सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या खूप साऱ्या वर्षांचा, कित्येक जन्मांचा सगळा डेटा जमा झालेला आहे. आणि जेव्हा गर्भामध्ये फॉर एक्झाम्पल बाळ जन्माला येतं ना, डायरेक्ट फिजिकल बॉडी बनत नसते, आधी एनर्जी बॉडी तयार होते. आणि ही एनर्जी बॉडी कशी तयार होते? सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा आहे तो डायरेक्ट करतो त्याला, आणि त्याच्या अनुषंगानेच आपली जीन्स, डीएनए तयार होतात. जीन्स आणि डीएनए जसे होतील तसे आपण वागायला सुरू करू, आपले एक्सप्रेशन्स येणार आहेत. कोणते जीन एक्सप्रेस होतील, कोणते रिसेसिव्ह राहतील, कोणते डॉमिनंट राहतील, व्हॉट एव्हर. त्या हिशोबाने आपला स्ट्रक्चर, आपलं वागणं, आपलं बिहेवियर, आपला स्वभाव. आणि एकदा स्वभाव बनला की, सवय बनली की आपला एक पॅटर्न बनला जीवनाचा. हो की नाही? आणि तसंच आपलं आयुष्य, मग पुढे तेच 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 घटना. मूळ कुठे आहे? सबकॉन्शियस माइंड मध्ये. जर त्या मी मुळालाच पकडलं आणि त्याची डागडुजी केली तर काय हरकत आहे? नाही चालणार का? ज्याची पॉवर किती आहे? 90%. ज्याच्या हातात पूर्ण आयुष्य आहे त्यालाच विसरलो. रेकी शिकवते हे वापरायचं कसं. रेकी काय शिकवते? हे वापरायचं कसं. सोप्या भाषेत सांगितलं रेकी म्हणजे. आता मला सांगा, एक तर आपण बघितलं रेकी म्हणजे आपलं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आहे. गरज आहे का सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची? रेकी लेवल 1 मध्ये अटेनमेंटच्या नंतर आपली एनर्जी होते 10%. रेकी लेवल 2 मध्ये ती होते 40%. रेकी लेवल 3 मध्ये होते 100% ऍक्टिव्ह. आणि त्याच हिशोबाने आपल्याला रिझल्ट येत असतात. डिफरन्स कळला आहे रेकी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये. आफ्टर लेवल 3 आपण काय बनतो? आपल्याला जे कोणी लेवल 2, लेवल 3 ला येतील, सो लेवल 3 नंतर आपल्याला एक सर्टिफाईड, आपण काय बनतो? प्रोफेशनली सर्टिफाईड रेकी मास्टर हिलर. आणि जो रेकी मास्टर हिलर असतो ते फक्त इतरांचीच नाही तर स्वतःची, आपल्या कुटुंबियांची आणि प्रोफेशनली इतरांची सुद्धा आपण काय करू शकतो? हिलिंग करू शकतो. कारण तेव्हा आपली एनर्जी 100% ऍक्टिव्हेटेड असते. लेवल 1 मध्ये ते पॉसिबल होत नाही, कारण की लेवल 1 मध्ये ऊर्जा फक्त 10% ऍक्टिव्हेटेड असते.
ओके, त्यामुळे तिथे लिमिटेशन्स आहेत. गॉट इट? हे क्लिअर झालं, कारण की ह्याच्यामध्ये खूप लोकांना गैरसमज आणि गोंधळ आहे. त्यासाठी मी आधी हे क्लिअर केलं आहे की हे लेवल्स काय आहे. आणि त्याच्यानंतर वन्स हे बघा, मास्टर लेवल पर्यंत इट इज नेसेसरी टू डू, कारण की दुसऱ्यांची हिलिंग आणि स्वतःची हिलिंग आणि काही जे केसेस हँडल करणं ते मास्टर लेवल नंतर करू शकतो. आणि त्याच्यानंतरच्या लेवल असतात दॅट इज ऑप्शनल, कारण की त्याच्यानंतरचे लेवल आहे ती ग्रँड मास्टरची. ग्रँड मास्टर म्हणजे काय असतं? शिकवणं. जसं मी आता शिकवते की इतरांना आपण शक्तिपात देऊ शकतो, दॅट इज ग्रँड मास्टर लेवल. पण दॅट इज ऑप्शनल, प्रत्येक जण काय शिकवण्यामध्ये येत नाही. पण जी मिनिमम स्टेप आहे दॅट इज अप टू मास्टर हीलर. ओके, हे क्लिअर आहे? या सगळ्या स्टेप्स क्लिअर आहेत. तर आजचा जो कोर्स आहे याच्यापासून जो 5 दिवस राहणार आहे तो फ्री आहे, विच इज रेकी लेवल 1. त्याच्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3चा कोर्स इथे आला. लेवल 2 आणि लेवल 3चे सगळे आपले इन्फॉर्मेशन जे मगाशी म्हटलं, सिलेबस काय राहणार, फी स्ट्रक्चर, एव्हरीथिंग विल बी डिस्कस्ड ऑन 5th डे. कारण की ते आता तुम्हाला सुरू केलं तर तुम्हाला रेकी काय आहे तेच कळायच्या आधी तुम्ही तिकडे जम्प कराल. हे बघा, पहिलीपासून शिकावं लागेल की डायरेक्ट 10वीचा अभ्यास तुम्ही इथे नाही चालणार. ठीक आहे. सो आज आपण काय, आपली स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला काय करणार आहोत, फोकस कसं करायचं, ट्रेनिंग कशी घ्यायची हे शिकणार आहोत. साधं घरी गणपती आले तर काय करतो आपण घरामध्ये? साफसफाई करतो, सजावट करतो. उद्यापासून या ब्रह्मांड ऊर्जेचं स्वागत जीवनामध्ये करणार आहेत, ह्या शरीरामध्ये करणार आहोत. तर मग शरीराची डागडुजी नको करायला, साफसफाई नको करायला? काय वाटतं? आजचा दिवस इंटरॅक्शन असणार आहे. उद्यापासून आपण प्रवचन चालू करूया. मग उद्यापासून तुम्ही कीर्तन ऐका माझं. असा विचार नाही करायचा की उद्यापासून कीर्तन आहे, उद्यापासून ऍक्शन आहे. रेकी लेवल 1 हा पहिलं पाऊल आहे. रेकीच्या जर्नीचं रेकी लेवल 1 हे पहिलं पाऊल आहे. पहिलं पाऊल असं मी का रिपीट करते? कारण ना, माणूस पहिलं पाऊल घ्यायलाच कचरतो, हो की नाही? वर्षानुवर्ष पहिल्याच पायरीवरती येऊन आपण वाट बघतो, आता माझी बारी येईल, आता मी पुढे काहीतरी करेल, आता मला संधी मिळेल, आता मला चान्स मिळेल, आता मला योग्य मार्ग सापडेल. हे फक्त विचार करतो, ऍक्शन मध्ये कुठे आणतो? असं वयाची 60 येते तेव्हा आपण विचारच करतो, आपण हाताची घडी घालून. चुकीचं बोलते? कारण आपण फ्रेमवर्क काय बनवलाय? 50 नंतरचा परमार्थ. कोणी बनवला फ्रेमवर्क? कोणी सांगितलं आपल्याला? आपण. माझ्या भाषेमध्ये परमार्थ येईल, माझ्या भाषेमध्ये सायंटिफिक सगळा बॅकग्राऊंड येईल, थोडंसं NLP येईल, थोडीशी रेकी पण येईल, बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे ना, सगळं येतं आपल्याला ना. तर बायोटेक्नॉलॉजिस्टला बोलतात की तुम्हाला तर सगळं येतं, हो ना? गरजेचं नाहीये, शिकत राहणं गरजेचं आहे. हे बघा, आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे? तुम्हाला माहिती आहे आपल्या लाईफमध्ये काय पाहिजे? सगळ्यांना माहितीये. 5 गोष्टी पाहिजेत, लिहून घ्यायच्या. 2 गोष्टी मी सांगते त्या लिहून घ्यायच्या. पहिलं तर काय पाहिजे? 5 गोष्टी पाहिजे. फर्स्ट आहे परमसुख. कोणतं सुख? परमसुख. त्याच्या पलीकडे सुख नाहीये, परमसुख. सेकंड आहे समाधान. आता परमसुख मिळाल्यावरती समाधान मिळणारच आहे. परमसुख, समाधान. थर्ड आहे आरोग्य म्हणजे हेल्थ. फोर्थ आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय? पैसा. ऐश्वर्य म्हणजे अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, समृद्धी, ऊर्जा येते. ऐश्वर्य म्हणजे पैसा नाही, नोटा नाही. ऐश्वर्य म्हणजे एनर्जी, प्रॉस्पेरिटी, समृद्धीची एनर्जी. या 4 गोष्टी भेटल्यावरती आपल्याला 5वं काय लागणार आहे? हे सगळं मिळालं आणि आयुष्य नाही मिळालं तर कसं चालणार? दीर्घायुष्य. 5वं काय आहे? दीर्घायुष्य. ह्याच्या पलीकडे कोणाला काय पाहिजे अजून? क्लिअर? माइंड फोकस. बल्ब ऑन, हो की नाही? बल्ब ऑन झाले की नाही? लिहा. येस येस, बल्ब ऑन झालेले आहेत आमचे, की आम्हाला काय पाहिजे. काही म्हणतील की मला मोक्ष पाहिजे. पाहिजे असतो ना मोक्ष.
पण मला सांगा, जोपर्यंत ह्या 5 गोष्टीमध्ये गोंधळ चाललेला आहे, मोक्षाच्या वाटेवर कधी जायचं, कधी आपण विचार करायचा? जेव्हा हे 5 गोष्टी मिळून शांत होऊ, तेव्हा विचार करू, अरे माझा जन्म कशासाठी झाला, तेव्हा मोक्षाची विचार करू आणि वाटचाल करू. मग पुढची वाटचाल करायला आपण मोकळे ना. तर हे 5 गोष्टी आपण नियंत्रणात आणू. समजा इथे म्हटलं मी, इंद्रियांचं शमन आणि दमन करा, असं करा, तसं करा, इथे लक्ष द्या, इथे फोकस करा, चालेल का? कोण थांबेल इथे? ह्याच्याऐवजी मी म्हटलं सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करूया, काहीतरी वेगळं वाटतंय असं वाटेल. इंग्लिश फक्त वापरायचं तिकडे. शेवटी आहे एनर्जी. एव्हरीथिंग इज देअर इन युअर सबकॉन्शियस माइंड. त्याला जर मी ट्विक केला, त्याला जर मी प्रोग्रामिंग चांगली दिली, तर माझं आयुष्य सुरळीत होणार आहे. पुढच्या 5व्या दिवसापर्यंत हे गॅरंटी मी देते की तुमच्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीने ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. कोणाच्या? ते 5व्या दिवसापर्यंत टिकतील. आता टिकतील हा शब्द मी का वापरला? कारण रेकी अशी गोष्ट आहे ना, प्रत्येकाच्या हातात येत नाही. ती अशाच माणसाच्या, अशाच व्यक्तीच्या हातात जाणार ज्याला या ब्रह्मांडाने निवडलेलं आहे. आणि ब्रह्मांड पण विचार करतो ना की त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे का, त्याची वेळ आलेली आहे का, तो स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन घडवून दाखवू शकतो. त्याच्याच हातात रेकी जाण. आता हे आम्हाला माहिती असल्यावरती आम्ही कशाला राग रुसवे करणार? ओके, कळतंय आपण कुठे जातोय, काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. परत येऊया सबकॉन्शियस माइंड. आधी आपण एक मंत्र देतो तुम्हाला. त्याच्या पुढे कोणी तुम्हाला विचारलं, काय ग कशी आहेस, काय रे तू कसा आहेस आज, काय बोलायचं आपण? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग देते मी स्वस्त आहे म्हणजे मी हेल्दी आहे. मस्त आहे, मस्त म्हणजे विचाराने, माझे विचार मस्त आहेत आणि येणारे रिझल्ट जबरदस्त का नाही असणार? असणारच आहेत. रँचो काय बोलायचं? ऑल इज वेल, ऑल इज वेल, हेच बोलतोय आपण. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. तिथे शिकवलं आपण, फक्त ना बघतो, पण तो काय शिकवलं जातं हे नाही घेत आपण. तेव्हा पण सबकॉन्शियस माइंड तो कळलं, ह्याला वेळ बनवून ठेवा. हा म्हणजे कोण? सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे की चुकीचं जातोय? परफेक्ट आहे. तर मग आता प्रश्न तुम्हाला उद्भवले पाहिजेत, सबकॉन्शियस माइंड ते एवढ्या आपण जन्मापासून घेऊन आलो आहोत, मग अजूनपर्यंत त्याची रिइम्प्रिंटिंग का नाही करू शकलो आपण? प्रश्न का नाही पडत आपल्याला? आपल्याला वेळच नाही स्वतः सोबत बसायला आणि प्रश्न पाडायला. प्रश्न काय पडतात? हा असा का वागला, ती तशी का वागली, याने असं का केलं, त्याने तसं का केलं, माझ्या आई वडिलांनी मला ही संधी नाही दिली म्हणून माझा आता हे अशी अवस्था, मला ही पत्नी नाही भेटली, मला हा नवरा नाही भेटला. अरे काय चाललंय? ह्याच्यातच गुरफडून पडलोय आणि ह्या 5 गोष्टी अचीव करायच्या बोलतो. डोक्यात काय आहे? मुलाचं लग्न करायचंय, मुलीचं लग्न करायचं, हा लोन बाकी आहे, ते लोन बाकी आहे, नवीन बंगला पाहिजे, नवीन घर पाहिजे, याच्यासाठी एवढा आपल्याला लोन काढावं लागेल, याचे हफ्ते एवढे भरतील, बाजूवाल्याने ही गाडी घेतली, माझी राहिली घ्यायची. ह्याच्या पलीकडे केव्हा जायचं? ह्याच्या पलीकडे जायचं म्हणजे काय असतं माहितीये? एकदा मी जेव्हा ट्रेनिंग हेड नव्हते त्याच्या आधी एका हेडने मला प्रश्न विचारलेला, कळाले, व्हॉट विल यू डू? समजा तू एका सिच्युएशन मध्ये अडकलीस, तू त्या सिच्युएशन मध्ये राहून सोल्युशन फाइंड आउट करशील का तू त्या सिच्युएशनच्या बाहेर येऊन बघशील आणि सोल्युशन फाइंड आउट करशील? काय करायला पाहिजे आपण? मला उत्तर माहित होतं पण दिलं नाही, कारण त्यांच्याकडून येणारं नॉलेज पण ते आपल्याला पाहिजे असतं. कशाला आधी स्वतःचं नॉलेज द्यायचं? काहीतरी एक्स्ट्रा भेटेल दुसऱ्यांकडून आपल्याला. शिकत राहा. काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे? त्या सिच्युएशन मध्ये जाऊन आपण सोल्युशन फाइंड आउट करायचं का सिच्युएशनच्या बाहेर येऊन तिराईत बघायचं आणि सोल्युशन फाइंड आउट करायचं? व्हॉट डू यू थिंक? ही पण रेखीच आहे, हे काय वेगळं नाही. त्या सिच्युएशनच्या बाहेर जाऊन तिराईत म्हणून जेव्हा बघू तेव्हा सगळ्या बाजूनी ती सिच्युएशन समजेल. नाहीतर ती सिच्युएशन पण आपण, सोल्युशन देणारे पण त्याच्यात घुसलेले आहेत आणि मग तो पेशंट पण तसाच आणि हिलर पण तसाच. फायदा काय मग त्या गोष्टीचा? म्हणून एका हिलरचं माइंड कसं पाहिजे? फोकस्ड. त्यासाठी सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग. मस्त. हे बघा, जन्माला आलो,
कधीतरी आपण काय करणार आहोत, जाणार आहोत, हो की नाही? फॅक्ट आहे ना आयुष्याचं, की कोण अमर राहणार आहे इथे? नाही. मग हा जो प्रवास आहे ना, जन्माला येणं आणि मृत्यू होणं, त्याच्यामधला आहे प्रवास. मग तुम्ही कसाही जगा, रडत जगा, विवळत जगा, रागात जगा, पण एंड होणार आहे. मग तो जर प्रवास हसत हसत जगलो तर काय प्रॉब्लेम आहे कोणाला? हे रेकी शिकवते. हे आता नेक्स्ट वाक्य लिहून घ्यायचं. रेकी ही शिकण्याची कला नाही, रेकी ही जगण्याची कला आहे. मी कला बोलते हा. माझे शब्द एकदम विचारपूर्वक आहेत. कला माझ्या गुरूंचे बोल येते. रेकी ही शिकण्याची कला नाही, रेकी जगण्याची कला आहे. याचं उत्तर मी पुढे देईल. असं काय कला आहे, टेक्निक बोलत नाही, अभ्यास म्हटलेला नाही इथे. कारण काय असतं माहितीये, आपल्याला काय करायचंय? रेकी सगळ्यात सोप्या भाषेत आता मी तुम्हाला रेकीचा अर्थ सांगते याच्या पुढे. आता ऐका. आपण काय बोललो, सबकॉन्शियस माइंड मूळ आहे. त्या सबकॉन्शियस माइंडला जगायचं कसं सांगते किंवा रेकी काय? सबकॉन्शियस माइंडला फोकस ठेवायचा आहे, श्वासासोबत प्रेझेंट स्टेटमध्ये जगायचं आहे, एनर्जी हार्नेस किंवा युटिलाइज करायची आहे ब्रह्मांडाची. कोणाची? आपली एनर्जी आहे का? चेतना आपण आणलेली आहे. ब्रह्मांडाची एनर्जी युटिलाइज करायची आहे आणि रेकीचे जे टेक्निक्स आहेत ना, त्याचं रोजच्या जीवनामध्ये फॉलो करायचंय, बस. लेवल 2 चं सांगितलं रेकी काय. सोपं आहे, अवघड आहे? मी रेकीची व्याख्या नाही सांगितली, रेकी ऍक्च्युअल मध्ये काय ते सांगितलं. सबकॉन्शियस माइंड फोकस हवा आहे, प्रेझेंट स्टेट मध्ये जगून त्या एनर्जीला वापरून रेकीच्या साधनांचा हात धरून ऍक्शन घ्यायची आहे रोज. झालं, लाईफ सेट. जी डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ आपण अचीव्ह करायला बघतोय ना, तिथेच फॉग जमा झालेला आहे. जाणार कुठे आपण? आपल्याला एमच माहित नाही, आपल्याला फोकसच नाहीये, ऍक्शन घेणार कुठे? मोस्ट ऑफ द क्लायंट्स किंवा स्टुडंट्स काय बोलतात की मॅम सब कुछ करके हो गया, रिझल्ट नाही आला. का रिझल्ट येत नाही याचा अर्थ माहितीये का? काय मिस होतंय आपलं? का जे मॅनिफेस्टेशनचे कोर्सेस घेतले जातात लाखोचे, त्यातून रिझल्ट का नाही येते? विजन बोर्ड बनवले जातात, रिझल्ट का नाही येते? आतापर्यंत सवय काय झाली आपल्याला, तो फ्रेमवर्क काय बनलेला आहे, जो पास्ट मध्ये घडून गेलेला आहे ना, त्याचं काही प्रसंग असतील, काहीतरी घटना असतील, त्याची भीती आहे, टेन्शन आहे, बरोबर आहे? नाही तर कोणाला तरी आपण बोलत बसलोय, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. आणि जो फ्युचर आहे ना, त्याची प्लॅनिंग करण्याचं टेन्शन आहे. आणि या दोन्ही कुठे, या दोन्ही आपण दोऱ्या पकडल्यात कुठे बसून? वर्तमानामध्ये बसून. आणि वर्तमानामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय करायचंय आपल्याला? कार्य, ऍक्शन, तीच नाही आपण घेते. आपण हे दोन गोष्टी करतो आणि नंतर आपण काय बोलणार? रिझल्टच नाहीये. अरे आपण केलंच नाहीये, काय रिझल्ट कसं येणार आहे? फक्त बोलून, प्लॅनिंग करून आणि टेन्शन घेऊन. हेच शिकवलं जात नाही की तुला वर्तमानामध्ये ऍक्शन घ्यायचे तरच काहीतरी घडेल. फक्त जप करून बोलून होत नसतं. हा मिथ मी इथे का तोडते? कारण गैरसमज पण आहेत रेकीबद्दल की उद्यापासून काहीतरी जादूची काडी फिरवली जाणार, बटणं दाबली जाणार, ट्रान्सफॉर्मेशन एका याच्यात. नाही. तूप खाल्लं डबा भरून, उद्या रूप येणार आहे आपल्याला? नाही शक्य. असं कुठच्याही पॅथीमध्ये किंवा मोडॅलिटीमध्ये नसतं. हा मोठा गैरसमज इथे ब्रेक करणं गरजेचं आहे. काम तर करावं लागेल. म्हणून जो ऍक्शन घेईल त्याच्या आयुष्यामध्ये आणि ट्रान्सफॉर्मेशन घडेलच. एवढंच नाही तर समोरच्याच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडण्यासाठी तो काय असणार आहे? एक माध्यम असणार आहे. मला खूप प्रश्न येतात असे लेवल 1च्या 5व्या दिवशी मोस्ट ऑफ दी हे स्टुडंट्स काय प्रश्न विचारतात की मॅम तुम्ही एवढे हसत का राहता, एवढं फ्रीली कसे काय बोलू शकता? आम्ही खूप सारे रेकी लेवल 1चे कोर्सेस अटेंड केले, तुम्ही एवढं कसं काय आतल्या गोष्टी पण सांगता? तुम्हाला काय वाटत नाही का, कॉम्पिटिशन नाही वाटत की तुम्ही लेवल 1 मध्ये एवढं सगळं फ्री का सांगता आणि फ्री मध्ये का दिलेलं आहे? आहे याचं उत्तर? हा, याचं उत्तर काय माहितीये? रेकीमध्ये एकच नियम आहे. रेकीमध्ये एकच नियम आहे, म्हणजे नियत सोडून वागू नका.
तुम्ही कोणत्याही जातीचे, पंथाचे, व्हेज खाणारे, नॉन व्हेज खाणारे, कोणत्याही धर्म बिर्म काही असेल, डझंट मॅटर, कोणत्याही प्रांतात राहा, कोणत्याही देशात राहा, काही प्रॉब्लेम नाही. एकच नियम आहे रेकीचा, नियत सोडून वागू नकोस. कारण रेकी काय आहे? रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ब्राह्मण. निसर्ग आहे. तो नियत सोडून वागायला अलाव करेल? रेकीचा मोठा गैरसमज इथेच ब्रेक झाला. रेकीमध्ये नियत सोडून काही करायचं नाही, हा एकच नियम. मग कशाला कोणत्या हिलरला टेन्शन येणार? जर तुम्हाला मूळ गाभा कळला एखाद्या गोष्टीचा, कारण काय करते मी रेकी लेवल 1 मध्ये, मी काय करत आहे, मी बीज रोवत आहे. रेकी लाईफ इझी करते, रेकी मल्टिप्लिकेशन मध्ये देते. ब्रह्मांडाकडे मागण्याची टेक्निक आहे, जी टेक्निक आपल्याला माहित नाही, जी रेकी शिकवते की मागायचं कसं. मी बीज रोवते, एक बीज रोवलं की त्यातून किती फळं येतात काउंट करतो आपण. एक आंब्याचं झाड रोवलं, किती आंबे येणार? कंटिन्यू याच्यानंतर आंबे येतच राहतील ना, बसून फळं खायची आहेत. मग जरी हा ब्रह्मांडाच्या एनर्जीचं बीज मी इथे रोवलं, त्याच्यातून येणारे ब्लेसिंग कितीतरी पटीने असणार आहेत. ही मागण्याची कला आहे. परत आपण त्या प्रश्नावरती येऊ की काय होतं, आपल्याला जी गोष्ट नको असते, अगदी आपण बोलतो की मला हा व्यक्ती माझ्या आयुष्यातच नकोय, मला ही घटना माझ्या आयुष्यातच नकोय, मला हे सगळं माझ्या आयुष्यात नकोय. पण काय होतं, नेमकं तेच घडतं आणि अतितीव्रतेने घडतं, अचानक घडतं, हो की नाही? घडतं असं. आणि जे पाहिजे ते मात्र काय घडत नसतं. असं का होत? विचार नाही करत आपण, का असं होतं? आपण फक्त देवाला, तुझ्यामुळे असं झालं, मी एवढं तुझं केलं, अजून तू काय पावला नाहीस. पण विसरतो कर्म माझे आहेत, देवाचे नाही. देव आळशी आहे, नियमावली दिली आहे, आता वाग तुला कसं वागायचं ते. सोबत फ्री विल पाठवले, बुद्धीचं वैभव, ते वापरत नाही, कारण कोणी सांगितलंच नाही. यालाच बोलतात सबकॉन्शियस माइंडची एक फ्रेमिंग तयार केली, तसंच आपण वागतोय. यालाच चुकीची फ्रेमिंग बाजूला काढून चांगली फ्रेमिंग टाकायची आहे. याला बोलतात सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग, NLP झाली ही. ओके. आणि रेखी आपल्याला टेक्निक देते की असं असं या टेक्निक इथे इथे वापर, आणि तुझी डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ आहे ना, त्याला तू स्वतः डिझाईन कर. पाहिजे ते रंग भर, पाहिजे ती डिझाईन काढ, जिकडे पोचायचे तिकडे पोच, या वर्षी पोचायचं तर त्या वर्षी पोच, हे अचीव्ह करायचं तर हे कर, या वर्षापर्यंत करायचं की ह्या महिन्यापर्यंत, तू डिसाईड कर. मी आहे. ब्रह्मांड तथास्तू कंटिन्युअस बोलतोय, पण आपल्याला मागता येत नाहीये. आपण काय मागतो? देवाकडे मागतो. मान्य आहे. काय मागतो आपण? देवा हे दिवस दाखवू नकोस हा, तेव्हा मला हे मला देऊ नकोस हा. जप करतो ते पण पूर्ण फील करून. भीती असेल तर भीती फील करायची, टेन्शन असेल तर टेन्शन फील करायचं, आणि मग त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच येतात, ते पण अतिशीघ्र. कारण काय माहितीये, या ब्रह्मांडाला भाषा कोणती कळते? व्हायब्रेशनची. ब्रह्मांडाला भाषा कळते, पक्ष्यांना भाषा आहे, पशूंना भाषा आहे, माणसाला भाषा आहे. मग ब्रह्मांड भाषा नसेल, आहेच. ब्रह्मांडाची भाषा आहे व्हायब्रेशन्स. तू ज्या लेवलला तुझं व्हायब्रेशन असेल, त्याच लेवलच्या गोष्टी, त्याच्याशी कोरिलेट असलेल्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत. पण तो व्यक्ती असेल, माणूस असेल, घटना असेल, काही असेल. हे कारण आहे. कारण आपण लिटरली जॉब करतो त्या नको असलेल्या गोष्टींचा. जिकडे फोकस जाईल तिकडे आपली एनर्जी जाणार, लहानपणी शिकलोय आपण. आणि जिकडे एनर्जी जाणार ती गोष्ट मल्टिप्लाय होऊन येणारच आहे आपल्याकडे. नंतर प्रश्न विचारतोय, कसं काय आलं, हे कसं काय झालं, हेच का असं होतं? आणि जी गोष्टी मागायची आहे ना, ती फील करून बोलतच नाही, त्या व्हायब्रेशन पर्यंत पोहोचतच नाही. अतिउच्च व्हायब्रेशन आहे शुद्ध प्रेम, त्या ब्रह्मांडावरती, त्या परमेश्वरावरती, अद्वैत. त्याच्यानंतर खालोखाल काय येईल? ऐश्वर. त्या दोन्ही गोष्टी अचीव्ह करणं जरा डिफिकल्ट आहे की नाही? ती लगेच अचीव्ह होतात, कारण यांचं व्हायब्रेशन खूप हाय आहे, तेवढ्या व्हायब्रेशनला पोहोचावं लागेल. तो तथास्तू बोलतोय, आपलं काम आहे कोणत्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट व्हायचंय मला, हे रेखी शिकवणार. समजतंय? आपल्याला समजा गाडी पाहिजे, कसं मागतो आपण देवाकडे?
मला गाडी पाहिजे, मला गाडी दे प्लीज. बरोबर आहे, काही वेगळं करतोय. मला जॉब पाहिजे, हा जॉब भेटू दे प्लीज. कळलं त्याला, भाषा कळते, लँग्वेज कळते, मराठीमध्ये बोलला, इंग्लिशमध्ये बोलला की कोणत्या भाषेत बोलला, त्याला व्हायब्रेशन समजतं. आपल्याला काय करावं लागेल, तो बोलते बाळा मी देतो तुला गाडी, तू मला सांग कोणत्या ब्रँडची गाडी पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कोणत्या रंगाची पाहिजे, कोणत्या महिन्यापर्यंत पाहिजे, कोणत्या वर्षापर्यंत पाहिजे. आता हे तुला पाहिजे ना गाडी, तर त्या पैशात तेवढे पैसे तुझ्या बँकेमध्ये असले पाहिजेत. त्यासाठी तुला ना ही ऍक्शन घ्यावी लागेल. तू येऊन सांगेल का? आपल्याला फोकस पाहिजे की मला गाडी पाहिजे ह्या महिन्यापर्यंत, ह्या ब्रँडची, ह्या कलरची, त्यासाठी एवढे लाख, या एवढ्या महिन्यापर्यंत, आणि ती ऍक्शन. गाडी का नाही येणार? तो तथास्तू बोलायला तयार. कळतंय कुठे राहून जातंय? आता मला सांगा, शोरूम मध्ये जाऊन गाडीसोबत सेल्फी घ्यायला कोण काय चार्जेस वापरणार, देणारे आपल्याला, बोलणारे नाही ना आता 1000 रुपये काढ, नाही. टेस्ट ड्राईव्ह घेऊन या. टेस्ट ड्राईव्ह घ्यायला काही चार्जेस असतात? नाही. त्या गाडीच्या व्हायब्रेशनची संलग्न व्हा. सेल्फी तरी काढून या, टेस्ट ड्राईव्ह तरी घेऊन या, त्या व्हायब्रेशनला या. अंबानीने काय केलेलं? कोण अंबानी? मुकेश अंबानीने, त्यांचे वडील काय केलेलं? 200 रुपये जेव्हा पगार होता, ते 200च्या 200 रुपये जाऊन ताजमध्ये चहा पिऊन आलेले. जरी पैसे नव्हते दिले का, म्हणून त्या माणसाने असं केलं? व्हायब्रेशन. बघू तरी जाऊन तिथे एवढे लखपती करोडपती काय फील करतात चहा पिताना. आपल्याला शिकवलं नाहीये की आपल्याला माहित नाहीये? सगळं माहिती, वापरायचं कसं हे मात्र माहित नाही. जा त्या गाडीसोबत सेल्फी काढा, जा त्या गाडीसोबत तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन या, व्हायब्रेशन मॅच करा, समजू तरी दे या देहाला व्हायब्रेशन तिथे गेल्यावरती काय असतात. जेव्हा हे बघा व्हायब्रेशन म्हणजे काय, जेव्हा मी ती गोष्ट, आता मला सांगा भीती काय येते, कारण की ते आपण अनुभवलेलं असतं म्हणून कळतं रे भीती काय असतं. बरोबर आहे. आता जेव्हा आपण त्या हायर स्टेटला व्हायब्रेट होतो म्हणजे आपण ते फील करतो म्हणजे माझं शरीर व्हायब्रेट होतं, शरीर व्हायब्रेट होतं म्हणजेच काय, सेल्युलर लेवलवरती माझे सेल्स म्हणजे पेशी व्हायब्रेट होतात, पेशी व्हायब्रेट झाले त्याच हिशोबाने माझं शरीर रिस्पॉन्ड करेल, म्हणजेच काय, तसेच बायोकेमिकल्स, हॉर्मोन्स, बायोकेमिस्ट्री रिलीज होणार, आणि बायोकेमिस्ट्री रिलीज झाली की पुन्हा शरीर तसंच व्हायब्रेट करणार, आजूबाजूचं वातावरण व्हायब्रेट करणार आणि त्याच्याशी संलग्न गोष्टी माझ्याकडे येणार. समजतंय लॉजिक, मेकॅनिझम बिहाइंड दिस? हे सगळं करण्यापासून अडवलं कोणी मला? वर्षानुवर्ष जी कंडिशनिंग झाली आहे ना समाजाने, आई वडिलांनी, मोठ्यांनी, आपल्या मित्रांनी, आपल्या कलिग्सने, एवढे लोक आपल्याला भेटले, घटनाच घडल्या, संधी झाली, काही जेवढं पण कंडिशनिंग झालंय त्यामुळे फ्रेमवर्क बनला, आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या राहिल्या बाजूला. गॅप कळतोय कुठे गॅप आहे की नाही समजत आहे? खूप फास्ट चाललोय, खूप वरती चाललंय की जाते? समजतंय? मी खूप स्लो जाते. अजून मी रेकी ऍक्च्युअल मध्ये टेक्निक उद्यापासून सुरू करणार, कारण की जोपर्यंत तुम्हाला हेच समजणार नाही पुढे जाऊन कळणारच नाही. म्हणून रेकी लेवल 1 झाल्यावरती फटाफट फोन येतात मला, मॅम हा कोर्स केला, तो कोर्स केला, सगळं केलं, रेकी लेवल 1 केला, 3 केला, ग्रँड मास्टर, पण अजूनपर्यंत काय कळलंच नाही. कसं कळणार? हा जो मेन ग्राउंडिंग आहे ना सबकॉन्शियस माइंडची, जीपर्यंत होत नाहीये, मग तुम्ही ग्रँड मास्टर काय अजून डबल ग्रँड मास्टर करा, काहीच नाही. म्हणून पूर्ण एक सेशन फक्त सबकॉन्शियस माइंड वरती ठेवलेले आहे. आणि उद्या मला माहिती अशीच लोक येणार ज्यांना खरोखर वाटतंय की माझ्या लाईफमध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन मला घडवायचंय, किंवा इतरांच्या लाईफमध्ये, माझ्या कुटुंबियांच्या लाईफमध्ये घडवायचंय. ती सिरियस व्यक्ती उद्या येणार आहे, त्याच्यामध्ये मला काही डाऊटच नाही. आणि जर सिरियस नसाल तर प्लीज येऊ नका उद्या, कारण शेवटी माझी पण एनर्जी आहे ती अशाच व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे जिला कदर आहे त्या ब्रह्मांडाच्या एनर्जीची. बरोबर चाललंय की चुकीचं चाललंय? जरा सगळ्यांनी अनम्यूट करायचं आपण सगळ्यांना. चला, मी परमिशन दिली आहे इथं.
कोण बोलतंय? येस, बरोबर चाललोय. प्रतिभा ए बाय, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? बरोबर परफेक्ट. ओके. आता तुमचे मुखमंडलच मला दिसणार नाहीत तर कसं चालणार? उद्यापासून सगळ्यांनी नावाने जॉईन व्हायचं. OnePlus, Vivo. कारण का सांगा? त्याच्यानंतर जो शक्तिपात देणार तो तुमच्या मोबाईलच्या ब्रँडला द्यायचा की तुम्हाला द्यायचा? मी ओळखते मी सॅमसंग. कोणापर्यंत पाठवायचा? शक्तिपात म्हणजे काय हे आपण उद्या बघू. काय असतं ते सगळं. रेकी म्हणजे, आता रेकी म्हणजे सिंपल भाषेत कळलंय काय आहे रेकी? व्याख्या सांगते. रेकी म्हणजे सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा सार्वत्रिक जीवन ऊर्जा, प्राणशक्ती. व्याख्या किंवा ट्रान्सलेशन मराठीमध्ये. कारण की रेकी हा जॅपनीज शब्द आहे. कोणता आहे? जॅपनीज वर्ड आहे. पण त्याला जर आपण मराठीमध्ये बघितलं त्याचा अर्थ आहे रे आणि की. रे म्हणजे सार्वत्रिक, सार्वभौम, आणि की म्हणजे प्राणशक्ती. ट्रान्सलेशन. या दोन शब्दामध्ये आपल्याला कळले रेकी म्हणजे काय. ब्रह्मांड म्हणजे रेकी. आणि तो ब्रह्मांड कोणाचं काय वाईट करू शकतो का? झाले रेकीचे मी तिथेच सगळे गैरसमज तुटले, हो की नाही? उद्या आपण बघू की रेकी म्हणजे काय असतं, रेकीचे तत्व काय, आणि सगळ्यात महत्वाचं रेकी काय नाही. जेणेकरून उद्या तुम्हाला कोणी विचारलं रेकी मास्टर झालीस, रेकी काय, हे हे असं असं असतं, तर त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाळा हे म्हणजे रेकी नाहीये, रेकी म्हणजे हे. हा ब्रह्मांड म्हणजे रेकी. आणि रेकी आपल्याला पावला पावलाला शिकवते की तू कशी वागली पाहिजेस, तू कसं तुझं आयुष्य जगलं पाहिजेस. त्याच्यासाठी ह्या टेक्निक आहेत आणि ह्या वापरायच्या आहेत, त्या गोष्टी रिव्हर्स करायला किंवा हील करण्यासाठी. ओके, मग ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो. पुढे जायच्या आधी मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या काय काय अचीव्ह करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघू सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग कशी घ्यायची. तुम्ही बोला सगळं प्रश्न सांगितले, सोल्युशन कुठे? सबकॉन्शियस माइंडची, आता हे पण प्रश्न पण मीच सांगते, तुमच्या डोक्यात आले की नाही मला माहित नाही. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग कशी घ्यायची जी आपल्या संतांनी केली. सगळ्यात पहिलं अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय आहे? सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण असलेले शब्दांचा जे सेंटेन्सेस बनवले जातात. मग तिकडे तुम्ही तुमची प्रार्थना बोला, अभंग बोला, मंत्र बोला, ते मंत्र सुद्धा अफर्मेशन म्हणूनच काम होतात. काही वेगळं नाहीये अफर्मेशन म्हणजे. पुढे आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. मला कोणी विचारलं ना सगळ्यात बेस्ट मॅनिफेस्टेशनची टेक्निक काय आहे, दॅट इज व्हिज्युअलायझेशन आय वुड से. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि आज आपण बघूया पिंक हत्ती. बघा पिंक हत्ती, गुलाबी हत्ती दिसतो का? गुलाबी हत्ती. डोळे बंद करा आणि गुलाबी हत्ती बघूया. दिसला? एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये शक्य आहे की त्याच्यामध्ये हत्ती काढावा लागला, पिंक कलर टाकावा लागला? नाही. प्रयत्न करावा लागला ना. का? कारण की एवढ्या वर्ष सवय आहे काळा हत्ती, ग्रे हत्ती बघायची. दिस इज द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. जर माझ्या डोळ्यासमोर ती गोष्टच नाहीये, मी कशी कनेक्ट करणार? म्हणून व्हिज्युअलायझेशनची पॉवर, आणि ते व्हिज्युअलाइज केल्यावरती उमटणारे स्पंदन, केमिस्ट्री, बायोकेमिकल्स, आणि मग आपण करणारे ऍक्शन आणि व्हायब्रेशन तेव्हा येणार. फक्त जप करून होणार नाहीये. तिसरं आहे ते म्हणजे मेडिटेशन. तुम्ही बोला अरे बापरे लेवल 2 ला मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशनचा अर्थ काय आपल्याला माहितीये? आपण बोलतो ट्रान्सलेशन केलं मराठीतून तर ध्यान. पण आपल्याला ध्यान जमतं? ध्यानाला बसलो की आपण जॉब फिरून येतो. पहिल्या लेवलला तो होतच होतं. असं का होतं? कारण की ध्यान चुकतं म्हणून तिकडे जातो. ध्यानाची बेसिक व्याख्या किंवा डेफिनेशन इज लिव्ह विथ युअर ब्रेथ. काय खरं आहे या जगामध्ये? काय खरं आपण बघितलं? श्वास कुठे घेतोय? भूतकाळामध्ये घेतोय की भविष्यामध्ये घेतोय? प्रेझेंटमध्ये घेतोय. तर मी त्या श्वासासोबत जगले म्हणजे मी प्रेझेंट स्टेटमध्ये जगली. आणि हे आपले मेडिटेशन आहे. एखादी गृहिणी जर सुंदर स्वयंपाक बनवते, तिला त्यातच खूप रममाण होते, मजा येते, त्यातच तिला सगळं वाटतं, तर तिच्यासाठी ध्यान आहे.
एखादा तो खूप सुंदर गायन करतोय किंवा पेंटिंग करतोय, त्याच्यासाठी ते मेडिटेशन आहे. त्याला कोणत्या मेडिटेशनची गरज नाहीये मग दुसऱ्या. बिकॉज तो श्वासासोबत त्याला जे हवं ते करतोय. तो प्रेझेंट स्टेटमध्ये जगतोय. आणि आपण प्रेझेंट स्टेटमध्ये जगतच नाहीयेत, मेडिटेशन कसं होणार? म्हणून जग फिरून येतो आपण. तर हे सगळं नंतर पुढे शिकवलं जातं. रेकी लेवल 3 मध्ये एक अशी टेक्निक शिकवली जाते की ज्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लुडेड असतं. ते नंतर आपण बघणार. पण मी सांगते, आता ह्या 3 गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा हिलरचं हळूहळू तो फॉग निघून जातो आणि तो हिलर काय असेल त्याचा सबकॉन्शियस माइंड फोकस्ड. नो फॉग, नथिंग, रिइम्प्रिंटिंग झालेली असते. जर तो हिलरच असा घाबरलेला असेल, त्याच्याच आयुष्यामध्ये 100 प्रश्न असतील, तर दुसऱ्यांचे प्रश्न कसे सॉल्व्ह करणार? म्हणून रेकी लेवल 1 सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग, रेकी काय आहे समजून घ्यायचं, रेकीचे तत्व काय. उद्याची रेकीची तत्व मी सांगेल, ती जोपर्यंत नसानसांमध्ये पेशींमध्ये भिनली जात नाहीयेत ना, इन्कल्केट होत नाहीयेत ना, तोपर्यंत आपण पुढचा प्रवास नाही करू शकत. ओके, मी म्हटलेलं मोकळ्या मनाने शिकवणारे हातचा काही राखून ठेवणार नाही. किती ऍब्झॉर्ब करायचं जबाबदारी तुमची आहे. एक टास्क देते तुम्हाला सगळ्यांना. हा टास्क खूप महत्वाचा आहे. काय करायचंय, आज सेशन आता झाल्या स्वतःच्या फोनमध्ये सेल्फी काढायची. बेस्ट फ्रेंड आहे आपला, दुसरं कोण नाही आयुष्यात सांगायला येणार की तू अशी दिसायचीस आणि आता अशी दिसतेस. आणि 5व्या दिवसापर्यंत जे लोक टिकतील त्यांनी 5व्या दिवसाचा सेशन झाल्या पुन्हा सेल्फी काढायची आणि बघायचं आहे की किती ग्लो आलेला आहे, कशी दिसत आहे मी, कशी होती 5 दिवसानंतर, विदिन 5 days मी कशी झाली. कोणाला चॅलेंज एक्सेप्टेड आहे? व्हेरी गुड, डू इट. सेशन झाल्या सेल्फी किती सेकंड लागतात पण बघायचं आहे. तोच आपल्याला सांगणार आहे खरं आहे की खोटं आहे. स्वतःचा चेहरा बोलतो ना आपला, आपण बोलतो चेहरा बोलका चेहरा असतो आपल्याला, बघायचं मग. कारण दिवस आपण चेहरा बघत नसतो. चेहरा बघतो म्हणजे फक्त काय केस कशी आहेत, काय कसं विंचरले वगैरे झालं. आपल्याला स्वतःला कधी बघतो? आंघोळ रोज करतो ना, ह्यातला प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतोय. ह्याची साफसफाई आंघोळ कधी केलेली माहितीच नाही, करायची असते. रेकीमध्ये पहिलं तर हे केलं जातं, आतली आंघोळ घातली जाते, ग्राउंडिंग केली जाते. काय होते? ग्राउंडिंग. ओके, आता माझा चेहरा बघून कंटाळा आला की नाही? नाही आला? ओके, तरी पण फाईन, थँक्यू सो मच. तरी पण आपण काय करूया, थँक्यू सो मच. आपण आता मी स्लाइड दाखवते, कारण की मला स्लाइड दाखवत फक्त रीड करायला आवडत नाही. मला हाडाची कोच आहे मी, ट्रेनर नाही. ट्रेनर आणि कोच मध्ये फरक या. ट्रेनर म्हणजे काय असतं, ही मशीन अशी आहे, हे असे बटणं दाब, हे झाली तुझी ट्रेनिंग. कोच काय सांगतो, हाताला धरतो आणि सांगतो की हा मार्ग आहे, असं चाल इथून. इथे चुकलास तर हातावर पण फटके मारतो. दॅट इज कोच. लेवल 2 आणि लेवल 3 ला माझा कोचपणा जागा होतो. मग तेव्हा कळतं, तेव्हा बोलते मॅम लेवल 1 ला तर एवढं चांगलं बोललेलं. अरे पण आता ह्याच्यानंतर ना खूप सिरियस शिकतोय आपण, तिकडे ऍक्शन रोजच्या रोज घ्यावी लागणार आहे. मगच काय होणार आहे माहितीये का, आपण असंच सगळं हसत खेळतोय, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये कोणाची तरी हिलिंग करतो ना, तर समोरचा व्यक्ती ना वेगवेगळ्या परिस्थितीमधून किंवा एकदम विचित्र सिच्युएशन मध्ये असतो, आणि तेव्हा त्याला तिथून काढणं ही खूप मोठी जबाबदारी असते हिलिंगच्या माध्यमातून. मग शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, व्यसन किंवा रिलेशनशिप काही असेल. आणि तेव्हा समोरचा क्लायंट किंवा पेशंटच्या लाईफमध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन घडतं, किंवा त्याच्यातून जेव्हा तो बाहेर पडतो ना, आणि मग त्याच्या ज्या डोळ्यातून ज्या आनंदाश्रू वाहतात, ती जी ब्लेसिंग देतो, ते जे बोललं जातं, लोक ज्यांना पटापट टाईप नाही करत ते लिहून काढतात आणि फोटो काढून मला पाठवतात. ह्याचं मोल कुठे आहे? ह्याच्यासाठी सिरियसनेस असणं गरजेचं असतं. ओके, कळतंय रेखीमध्ये काय काय पॉसिबल आहे आणि काय काय आपण घडवू शकतो. रेखीमधून येणारा प्रत्येक पैसा, याच्यानंतर तुम्ही काही जण लेवल 2 लेवल 3 ला, लेवल 2 लेवल 3 एकत्र असतं, वेगवेगळं नसतं. 11वी वेगळी असते का नाही, एकत्र असते. त्याच पद्धतीने येतील, ट्रान्सफॉर्मेशन होईल, आपण शिकू वगैरे. पण एक गोष्ट आता मी हे लेवल 3 ला सांगते, मी आज लेवल 1 ला पहिल्यांदाच सांगते.
सकाळच्या बॅचला पण सांगितलं म्हणून, म्हणजे संध्याकाळच्या. रेखीमधून येणारा प्रत्येक पैसा आणि पैसा माणसाच्या समोरच्याच्या ब्लेसिंग मधून यायला हवा. कशातून यायला हवा? ब्लेसिंग, फसवणुकीने नाही. कारण रेखीचा काय मी म्हटलं, एकच तो रूल आहे, नियतीने वागायचं आहे. बीज एक रोवलं ना, तो 1000 पटीने 1,00,000 पटीने देतो. का टेन्शन आहे मग आपल्याला? रेखी तर हे पण शिकवते की या ब्रह्मांडाला, या निसर्गाला हील कसं करायचं. मग माणसाला हील करणं तर सोपं आहे. तो बोलणार आहे, जिता जागता आहे. जर ब्रह्मांडाला आणि रेखी आपण निसर्गाला हील करू शकतो, तर एखाद्या व्यक्तीला का नाही हील करू शकत आपण? प्रश्न विचार करण्यासारखे आहेत. आजचा दिवस ना विचार करा, आणि उद्यापासून आपण बघणार आहोत की कसं काम करायचं. ओके, आता जस्ट आपण एक रिव्हिजन करू. सगळ्यांना दिसतंय स्क्रीन? व्हेरी गुड. ओके, सो रेखी लेवल 1 जस्ट एक जिस्ट आहे, रिव्हिजन करणार आहोत आपण. सबकॉन्शियस माइंड काय आहे आपण बघितलं. कॉन्शियस माइंड, त्याचं एनर्जी काय आहे, ऍक्टिव्हेशन त्याचं फक्त 10% त्याची पॉवर आहे. मेन आहे तो 90% वाला जो दिसत नाहीये, पण त्याला युज करायचा आहे. मगच आपल्याला डाउनलोड येणं, एखाद्याबद्दल कळणं. मला लेवल 1 ला तुम्हाला कसं कळलं मॅडम? सबकॉन्शियस माइंड आपला खूप पॉवरफुल आहे. काही न बोलता समोरच्याच्या आयुष्यात काय चाललं हे पण आपल्याला जेव्हा डाउनलोड येतात, एखाद्याच्या एनर्जीशी कनेक्ट होतो, सगळं जे कळतं ते काय असतं? एव्हरीथिंग इज देअर इन युअर सबकॉन्शियस माइंड. थर्ड ऍक्टिव्हेशन वगैरे ते सगळं सायकिक पॉवर, सायकिक एबिलिटीज डेव्हलप होणं, दॅट इज एव्हरीथिंग अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड. त्याला जेवढं ऍक्टिव्ह करू तेवढं हे सगळं ऍक्टिव्ह होणार आहे. नंतर आहे हाऊ टू ट्रेन. आपण बघितलं अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन अँड मेडिटेशन. डॉक्टर इमोटो यांनी काय केलं, आता हे सगळं प्रूव्हन आहे, ह्याच्यावरती प्रयोग केले गेलेले आहेत, डॉक्युमेंटेड आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन गो अँड चेक आउट. ह्यांनी अफर्मेशन कसं काम करतं, ह्यांनी काय केलं, मस्त टेस्ट ट्यूब मध्ये एका धरणाचं पाणी आणलं, फुजिवारा डॅमचं. ते पाणी असं दिसत होतं जेव्हा मायक्रोस्कोप मध्ये घेतलं. त्याला जेव्हा अफर्मेशन म्हणजे प्रार्थना, तुम्ही प्रेमाची प्रार्थना कोणतीही त्याला अफर्मेशन द्या. जेव्हा त्याला काही मिनिटासाठी अफर्मेशन दिलं गेलं, त्या पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर माहिती सगळ्यांना, अणु रेणू त्याची जी संरचना आहे ती ट्रान्सफॉर्मेशन होऊन अशी झाली. किती सुंदर झाली. आपण तर 70% पाण्याने बनलेलो जीव आहोत. आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणार नाही का? अफर्मेशनने 100% येणार. अफर्मेशन वर्क्स, येस, 100%. मग तिथे लव्हचं अफर्मेशन द्या, तुम्हाला हवं ते अफर्मेशन द्या. इतकं सुंदर स्ट्रक्चर ज्या पाण्याच्या मॉलिक्युलचं बनू शकतं, तर आपलं का नाही बनू शकत आहे? अँड दिस इज डॉक्युमेंटेड, दिस इज डन, दिस हॅज बीन डन. ओके, पाण्याला जेव्हा एक्सपोजर दिलं गेलं, मायक्रोवेव्ह, मोबाईल, गॅजेट्स, आपण तो 24 तास गॅजेट समोर आहे, तर असं डिस्टॉर्शन होतं त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरचं. पण त्याला जेव्हा सुंदर अफर्मेशन दिले जातात, मग लव्हचं असेल, कम्पॅशनचं असेल, जॉयचं असेल, एंजलिक ऊर्जांचं असेल, सोलचं, असे सुंदर स्ट्रक्चर बनतात. आपण मायक्रोस्कोप खाली बघू शकत असू, तर आपलं काय होत असेल? त्यांनी फक्त पाण्यावरती नाही तर अन्नावरती सुद्धा केलं. भात घेतला शिजवलेला, 3 बरण्यांमध्ये ठेवला. एका बरणीला त्याच्यामधल्या भाताला काय केलं, काही त्याला दिलं नाही, त्याला न्यूट्रल ठेवलं, कोणतंच अफर्मेशन दिलं नाही. एकाला काय दिलं, लव्हचं अफर्मेशन दिलं, आणि तिसऱ्याला जाणून बुडून द्वेषचं अफर्मेशन दिलं. म्हणजे अफर्मेशन नाही, द्वेषच्या भावना दिली. काय झालं त्याच्याने? ज्याला काही दिलं नाही तो नॅचरल पद्धतीने खराब व्हायला लागला. ज्याला जाणून बुजून द्वेष दिला तो काय झाला, लवकर खराब व्हायला लागला, बुरशी पकडली त्याला. आणि ज्याला लव्हचं अफर्मेशन दिलं, प्रेम दिलं, काळजी दिली, त्याने नैसर्गिक प्रक्रिया ओलांडली आणि तो प्रिझर्व झाला. ही डेड गोष्ट आहे ना, शिजवून भात मोकळा झालेला आहे, डेड येतो. आता मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर गोष्ट वेगळी. त्या डेड गोष्टीवरती काम करू शकतं अफर्मेशन, तर आपण तर जिवंत हाडामासाची माणसं का नाही रे की काम करणार? थोडासा विचार करावा लागेल. व्हिज्युअलायझेशन इज इम्पॉर्टंट. मेडिटेशन, विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. 21 डेजचं तुम्हाला आता चॅलेंज देत आहे. काय करायचं 21 दिवस, पुढचे 21 दिवस आपल्याला काय करायचं, हा एक टास्क आहे. कशासाठी? रोज काय करायचं,
आपल्या आयुष्यामध्ये नको असलेल्या सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात नको आहेत, कंप्लेंट्स आहेत, अगदी ट्रिव्हियल, छोट्यातल्या छोट्या, आज कामवाली बाई आली नाही, हे भेटलं नाही, गॅस सिलेंडर संपला, काय तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी लिहून काढा एका पेपरवरती आणि तो पेपर फाडून फेकून द्या. असं रोज 21 दिवस करायचे. 21 दिवसानंतर काय होणार आहे? ज्या 15ची लिस्ट होती, 10ची लिस्ट होती ना, ती हळूहळू 1 वर, 2 वर, 3 वर आलेली दिसेल तुम्हाला. म्हणजे ज्या 10 कंप्लेंट होत्या त्या आता 3 कंप्लेंट उरलेल्या दिसणार आफ्टर 21 डेज, विदिन जस्ट 21 डेज. पण करावं लागेल. इट इज प्रूव्हन. आणि त्याचे लेवल 2 ला आल्यावरती मी हे प्रश्न विचारते कोणी केला, आणि तेव्हा माझे स्टुडंट सांगतात की येस मॅम, आता 2 आणि 3च उरलेत. काय हरकत आहे करायला, पण करावं लागेल. ओके, नेक्स्ट हे बघितलं आपण. इन्स्ट्रक्ट ओनली. आपल्याला काय पाहिजे आहे तेवढंच फक्त सबकॉन्शियस माइंडला बोलायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलू नका. बिफोर बेड अँड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. कधी बोलायचंय? झोपायच्या आधी आणि झोपेतून उठल्यावरती हात जोडायचे आणि त्याला बोलायचे, थँक्यू देवा, आतापर्यंत तू जे काही दिलंस त्याबद्दल धन्यवाद, आणि याच्या पुढे जे देणार आहेस त्याबद्दल धन्यवाद. झाले किती सेकंड झाले? दिस इज युअर ग्राउंडिंग. आणि ह्याच्याने सबकॉन्शियस माइंड हळूहळू प्रोग्राम व्हायला सुरू होतं. कारण काय आहे, जिथे आपण फोकस करू तिकडे आपली एनर्जी जाणार आणि तीच गोष्ट काय होणार, एक्सपांड होणार. हे लहानपणी प्रयोग केलेत ना आपण मॅग्निफाईंग ग्लासचे, हो की नाही? म्हणजे नको आहे तिकडे फोकस करणं बंद करायचं आहे. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्लॅन युअर 24 आवर्स. लेवल 2 आणि लेवल 3 ला आल्यावरती ते करावंच लागतं, ऑप्शन नाही. 24 तास आपल्याला प्लॅन करावे लागतात आणि मग रिझल्ट एकदम फटाफट आणि चांगल्या पद्धतीने येतात. ऑल सक्सेसफुल. प्रत्येकाकडे 24 तासच आहेत. कोणाला एक्स्ट्रा 1 तास किंवा 1 तास कमी कोणाला दिला आहे की सगळ्यांना 24 तासच दिलेत, हो की नाही? की कोणाला एक्स्ट्रा दिलाय 1 तास? नाही दिला. नाही. मग मला सांगा, रस्त्यावरती काम करणारा कामगार आणि अंबानी सगळ्यांकडे 24 तास आहेत? अब्दुल कलामांकडे 24 तास, आपल्या संतांकडे 24 तास, शिवाजी महाराजांकडे 24 तास. मग प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी का? सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग. प्रत्येकाचा माइंड वेगळं. सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग प्रत्येकाचं वेगवेगळ्या लेवलचं आहे. समजतंय? आणि तोच आपला गॅप आयुष्यामध्ये उरतो आणि तिकडेच आपण अडकतो. आता आपली जबाबदारी की अडकायचं की पुढे जायचं. पुढे 5 मिनिटं पुढे गेलोय, 5 मिनिटं लेट सुरू केलेलं म्हणून. पुढे जायचं. पुढे जायचं. तेच काय माहिती तुम्हाला, जबाबदारी घ्यायला शिकायचं स्वतःची. इतरांच्या जबाबदाऱ्या अख्ख्या आयुष्यभर घेतोय, स्वतःची नाही घेतली आतापर्यंत. शिकलो कोणासाठी? आई वडील बोलले ना म्हणून. शाळेमध्ये एवढे पर्सेंटेज पाहिजेत ना म्हणून. हा पुढे नाही गेला पाहिजे ना म्हणून. स्वतःसाठी काय केलं? साधं शिकणं पण स्वतःसाठी नाहीये आपलं, नाव पण आपलं नाहीये आपण ठेवलेलं. पोटामध्ये असताना काय बोललो? सोहम सोहम. बाहेर आल्यावर काय बोललो? कोण मी, कोण मी, कोहम कोहम. आयडेंटिटी कोणी दिली? समाजाने. जगलो कोणासाठी? समाजासाठी. स्वतःसाठी काय केलं? आणि मग जेव्हा लास्ट एंड, आता काय होतं ते जाऊ देत, आता पुढचा प्रश्न मी एकदम एक्स्ट्रा सांगत जाते मग, आणि माझी टीम मला ओरडते की तुम्ही किती सांगता सगळं. पण काय असतं ना, जेव्हा एंड पॉइंटला होतो ना तेव्हा सगळं दृश्य एक पटापट डोळ्यासमोर येतं. त्या पॉइंटला जाऊन परत आले म्हणून मी सांगते, पटापट पटापट होत जातं. तेव्हा मग विचार येतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये सगळे विचार येतात. तेव्हा काय करू नच शकत. आणि तशीच गती मेल्यानंतर पुढे. म्हणून चक्र, काल चक्र का बोलतात त्याला? चक्र चक्र चक्र. ब्रेक करावं लागेल पॅटर्न. किती लक्ष योनीत पार करून मनुष्य जन्मात आलो, भाग्य लागतं. काहीतरी केलंय पुण्य म्हणून मनुष्य जन्म भेटलेला आहे, नशीब समजलं पाहिजे आपण स्वतःचं. 84 लक्ष योनी पार करून जेव्हा एक मनुष्य देह भेटतो, त्याच्यामध्ये पण जर केलं नाही, फायदा काय? आणि मेल्यावरती पण लगेच जन्म भेटतो का? इथून गेलो आणि तिकडे आलो नाही. नाही नाही नाही. तेवढं आपण पुण्य काय बोलतो? पाहिजे. मेल्यावरती कोणी बघितले पुढचा जन्म, आता काय भागायचं तर वागून जाऊ. अरे पण तो जो गॅप आहे ना तो खूप मोठा आहे, हे तर छोटसच आहे. हा गाभा माहित नाहीये. आणि ज्याला तो गाभा कळला तो आयुष्यात कधीच चुकणार नाही.
समजते? आयडियलाइज करायचं असेल तर संतांना करा. बाकीच्यांना आयडियलाइज करून सेलिब्रिटीजला काही फायदा न होणार. त्यांनी आपापलं कमवलंय पुण्याच्या हिशोबाने. त्यांचा प्रश्न ते पुढे पुण्य कमवायचे की काय करायचे. आपल्याला जेव्हा तो समोरचा भगवंत परमेश्वर बोला नाही तर ब्रह्मांड चान्स देतोय की तुझ्या हातात रेखी आणलीये मी, तू पुण्य करावे लागतात त्या गोष्टीसाठी, हे ऐकण्यासाठी सुद्धा. आणि जर तुला युटिलाइज नाही करता आलं तर त्याच्या अजून मी काही नाही करू शकत. देव बेल वाजून दारामध्ये नाही उभा राहत, तो संधींच्या मार्फत येईल, कोणाच्या तरी माध्यमातून येत असतो. पण जर आपण डोळे बंद करून तेव्हाही बसलो तर अजून काही नाही करू शकत तो आपल्यासाठी. कळतंय? म्हणून रेकी काही नाही, रेकी हे शिकवते की टेक्निक फक्त लेवल 1 मध्ये साफसफाई आहे आणि लेवल 2 पासून आपल्याला टेक्निक पहिल्या दिवसापासून टेक्निक शिकवली जाते की कसं कसं कुठे कुठे काय काय वापरायचं. क्लिअर आहे? रेकी काय आहे कळलेलं आहे, रेकीची व्याख्या कळलेली आहे, सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग का गरजेचं आहे, त्याला क्लिअर ठेवणं का गरजेचं आहे, कारण की ना कर्म प्रत्येकाने केलेत. पण देव असं बोलत नाही ओके असं चुकीचं कर्म केलं आता भोगतच बस. तुला संधी पण देणार, कारण की तू कुठेतरी थोडं तरी पुण्य येतं ना, ते फळाला येतं. तशी संधी येते पटकन. आणि जर ती ग्रॅब नाही करता आली तर ते पुण्य फळून निघून जातं, मग परत पुण्य कमवत बसा. ओके, माझं बोलणं जरा जास्त पटतं हे पण मला माहिती आहे, कारण की लेवल 2 ला किंवा याच्यानंतर जे मेसेजेस येतात त्याच्यावरून मला हे कळतंय की माझी भाषा जरा जास्त पटते किंवा ती काळजाला भिडते, कारण ह्याच्यामध्ये अध्यात्म पण आहे, परमार्थ पण आहे, सायंटिफिक लँग्वेज पण आहे आणि अनुभव सुद्धा आहे. जेव्हा 15 वर्षाचा ट्रेनिंगचा एक्सपिरियन्स असतो, आता ट्रेनिंगची भाषा मी इथे वापरलेली नाहीये, टेक्निकल भाषा, नाहीतर सगळं टेक्निकल झालं असतं. कारण की इथे मला कोणत्या मशीनशी बोलायचं नाहीये, मला माणसांशी बोलायचं. टार्गेट ऑडियन्सशी बोलायचं नाहीये, मला माणसांशी बोलायचं. हे कोणाला कळणार? ट्रेनरला की कोचला? त्यासाठी आपल्याला काय बनायचंय? हीलर आणि कोच. ओके, सो उद्यापासून ते पहिलं जे पाऊल उचललेलं आहे ते पुढे टाकायचं की जागच्या जागी मार्ग दिसतोय, 10 मार्ग दिसतील, जेव्हा चालायला सुरू करू ना तेव्हाच तो मार्ग बरोबर आहे की चुकीचा आहे ते कळणार आहे. नाहीतर हाताची घडी घालून त्याच मार्गावरती स्टार्ट पॉइंटला उभे राहिलो ना तर आयुष्यभर तिकडेच उभे राहणार. आणि असे माझे प्रत्येक क्लायंट असेच उभे राहिलेले आहेत आणि मग नंतर त्यांना सेशन घ्यावे लागतात. हे जर शिकलो तर काय प्रॉब्लेम आहे? समजते? त्यामुळे ते पहिलं पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे. तो देव पण बोलतो पहिलं पाऊल तरी टाक ना बाळा, 10 पावलं टाकायला मी येतो पुढे. पहिलं पाऊलच टाकायला काय जमत नाही आपल्याला वर्ष गेले तरी. हे समजवता ना नंतर जेव्हा क्लायंट येतात ना उशीर झालेला असतो सांगायला, बोलतात आप पहिले क्यों नहीं मिले. ओके, त्यामुळे रेकॉर्डिंग दिली जाईल, तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, कारण की पूर्ण 1 तासाचा सेशनची जिस्ट आपल्याला 5 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये नाही कव्हर करता. ऑलरेडी आपल्याला 10 मिनिटं उशीर झालेला आहे. ओके, सो विल सी यू टुमॉरो विथ दी सेम एनर्जी. एनर्जी सेम असली पाहिजे, एनर्जी डाऊन होता कामा नाही, उलटी याच्यापेक्षा उद्या डबल पाहिजे. कारण की ऍक्च्युअली विषय मी सांगणार होती पण विसर लागून गेला. उद्या आपण बघणार आहोत की ह्या जगातले सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. आज बोलून घ्या, या जगातली सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. बोला सगळ्यांनी, उद्या याचं कारण सांगते. या जगातले सगळ्यात भाग्यवान व्यक्ती. आपण ऍक्च्युअल मध्ये खरोखर आहोत. उद्या आपण कारण सांगू त्याचं. नाही तर बोलाल की माझ्या आयुष्यामध्ये ते एवढं सगळं चाललेलं आहे, कसं काय भाग्यशाली आहे ते सांगू आपण. ओके, फाईन देन. विल सी यू टुमॉरो विथ न्यू टॉपिक. ओके, बाय. Thank you so much. Thank you, dear. Thank you. Bye. Bye. Bye.